मंडळी, तुम्ही या फणसापासून कोणता पदार्थ बनवला असता बरं? कारण हा फणस आहे बरका. खाण्यासाठी आणलेला फणस बरका निघाला, मग तो काय फेकून द्यायचा का? तर नाही. कापा आणि बरका हे दोन वेगळ्या प्रकारचे फणस असतात. खाण्यासाठी कापा फणस चांगला. बरका फणस खाताना काळजी घ्यावी. मी तर म्हणेल लहान मुलांना तर देऊच नये, कारण ते घशामध्ये अडकतात सुद्धा. तर आता याचे गरे काढून घेतले आहेत, बिया वेगळ्या करायच्या आणि यामध्ये साखर घालण्याची अजिबात गरज नाही, कारण फणस इतका गोड होता की साखर अजिबातच घातलेली नाही. आता हे मिक्सरवरनं सगळं फिरवून घेतलं. मिक्सरवरनं फिरवताना त्यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण रसाळ असा हा फणस होता. त्यानंतर चाळणीमधून व्यवस्थित असा गाळून घ्यायचा, म्हणजे ज्या काही रेषा असतात त्यासुद्धा निघून जातात. आता हे आपण सगळं चाळून घेतलं आणि मस्त असा हा गर तयार झाला. बरका फणस ताजा जरी नाही खाता आला म्हणून काय झालं, तर वर्षभर टिकणारा हा पदार्थ जरूर ट्राय करा. त्यासाठी गर काढून घेतला, प्लेटला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि लगेचच तयार केलेला हा गर घालायचा. गर चाळून घेतल्यामुळे ज्या रेषा असतात त्या निघून जातात आणि अगदी परफेक्ट असा गर तयार होतो. आता लगेचच एकसारखा करून घ्यायचा आहे आणि उन्हामध्ये 2 दिवस सुकवायचा. जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर पंख्याच्या हवेखाली मात्र 3 ते 4 दिवस तरी लागतात. सुकल्यानंतर बघाल तर मस्त असं आपला हा फणसाचा पापड, ज्याला फणसाचे साठ म्हणतात, ते तयार झाले. हव्या त्या आकारामध्ये कापून घ्यायचे. जराही साखर न वापरता एकदा बनवून ठेवलेले फणसाचे हे साठ वर्षभर खा.